नाव पंडित धर्मा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आहे। आम्ही विकसित भारत या विषयावर एक मॉडेल तयार केले आहे। समस्याचे नाव शेतात साचणाऱ्या पाण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान। काही लवणाच्या जमिनीत पावसाळ्यात पाऊस पडून गेल्यानंतर 8 ते 10 दिवस पाणी साचून राहते। त्याचप्रमाणे पुराचे पाणी देखील कित्येक दिवस ओसरत नाही। यामुळे शेतात असणारे पीक जास्त काळ साचून राहते। यामुळे पिकाचे मूळ सडतात व पीक नष्ट होऊन जाते व शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते। ही समस्या अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे। यामुळे शेतीच्या उत्पादनात मोठी घट होताना दिसते। या समस्येच्या निरीक्षणाने आमच्या लक्षात आले की ज्या ठिकाणी लवणाची जमीन आहे किंवा खोल जमीन आहे अशा जमिनीतून पाण्याचा निचरा न होता पाणी कित्येक दिवस साचून राहते व पिकास हानी पोहोचवते। या समस्येवर उपाय म्हणून आम्ही जमिनीतून पाण्याचा निचरा करण्यासाठी वॉटर स्टार प्रोजेक्ट पीडी विद्यालय लखमापूर एक मॉडेल तयार केले आहे। या प्रकल्पात शेतजमीन स्टार आकाराचे साधारण 8 ते 10 फूटचे खोल आणि 5 ते 6 फूटचे खोल रुंदीचे नाले खोदायचे। त्यापैकी एक नाला आपल्या शेताजवळच्या नदी किंवा ओढ्यापर्यंत खोदत न्यायचे। 1 ते 2 फूट या दगडांवर 1 ते 2 फूट वाळू भरायचे आहे। ते 3 फूट रिकामा ठेवावा। रिकाम्या ठेवलेल्या जागेत आपण आपल्या शेताची माती भरायची, जेणेकरून ती जमीन पीक लागवडीसाठी उपयुक्त आणता येईल। आता आपल्या शेतात स्टार आकाराचा एक भूमिगत झरा तयार झाला आहे। या भूमिगत झऱ्यामुळे कित्येक दिवस साचून राहिलेले पाणी काही तासातच निचरा होऊन जवळयाने पाणी ओढ्याला जाऊन येते। अथवा शेतात जर विहीर असेल तर या विहिरीत पुनर्भरण भरणे देखील या प्रकल्पाद्वारे करू शकतो। स्टार आकाराचे नाले संपूर्ण होण्यास सोपे होते। हा प्रकल्प खर्चिक असेल तरी शेतकऱ्यांना समस्या कालावधीत करू शकतो। अशा पद्धतीने जर आपण शेतात नाल्या करून त्यात दगड व वाळू भरली तर कितीही पाऊस झाला तरी शेतात पाणी न साचता त्याचा निचरा होतो व शेतातील पिकाला बाधा होत नाही, म्हणजेच पिकांचे नुकसान होत नाही व विहिरीत पुनर्भरण सुद्धा आपल्याला करता येते। धन्यवाद।